नमस्कार. खरं तर मी पूर्वी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की सांगवी जो सरकार ब्रिज आहे सांगवीचा, माझी एक शंका होती आणि 30 कोटीचा ब्रिज आणि 22 कोटीची ते सगळं रेलिंग आणि विद्युत रोषणाई वगैरे वगैरे असं, तर मला शंका आल्याने मी माहिती घेतली तिथल्या काही लोकांशी किंवा तिथले त्यातलं काही समजतं अशा लोकांशी माहिती घेतली. म्हणजे अधिकृत माहिती म्हणण्यापेक्षा माहिती घेतली. मला ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर जे दिलं होतं की एवढं मेट्रिक टन किंवा एवढं लोखंड आहे किंवा एवढं मी वर्गवारी मागितली होती. तुम्हाला ती प्रेस नोटमध्ये माझ्या आहे. पण ती वर्गवारी मला माहिती मी घेतली तिथल्या स्थानिक लोकांच्या नजरेतून, तर ती सद्य परिस्थिती आज ज्या सद्य परिस्थितीमध्ये आहे की त्या ठिकाणी जो 17 कोटीचा एक्स्ट्रा 22 कोटीचा जो खर्च लावलेला आहे आणि नंतर ब्रिज सोडून आणि ही जी रोषणाई आहे तर त्याचा सरासरी जर खर्च केला तर फक्त 5 कोटीच्या वर जाऊ शकत नाही, असं माझं ऐक्यू मत आहे. म्हणजे लोकांनी मला तसं सुचवलं. अर्थात प्रशासनाचं ते मत नसेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं, म्हणजे शहराचं समाधान होईल आणि व्यक्तिशः माझं देखील एक विरोधी पक्षनेता म्हणून समाधान होईल. प्रश्न असा येतो की इतकी तफावत कशी काय असू शकते आणि त्याची शहानिशा आयुक्तांनी करावी, कारण का गोष्ट गंभीर आहे. जर तुम्ही 30 कोटीच्या ब्रिजला 22 कोटीचं सजवण्यासाठी देत असाल तर भविष्यात आज आपली तिजोरी खडखडात, एक एक पैसा तुम्ही वार्डामध्ये कामं होत नाही आहेत, कामं करायला निविदा प्रक्रिया करण्यासाठी रक्कम नाही आहेत, निधी नाही आहे, तर काम असेल तर तरतूद नाही आहे. या सगळ्या गोष्टींचं पुढं आव्हान असताना अशा प्रकारे आपण का नियोजन करत नाही? अर्थात हे नियोजन प्रशासकीय काळातलं आहे. मी आमच्या सद्य परिस्थितीमध्ये असलेल्या कोणत्याही स्थायी समिती असेल किंवा नगरसेवक असेल त्यांच्यावर माझा आरोप नाहीत, आयुक्त देखील हे नव्हते. पण आज आपल्या हातामध्ये ते हाताळण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे, तर त्याची शहानिशा करून किंवा आमचं एकदाचं शंका समाधान दूर करावं. आमचं हे समाधान करा. ही शंका जी आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे, ह्यातून सत्यचित्र बाहेर येईल. अंदाजे किती भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये? याच्यामध्ये तफावत फार मोठी आहे. म्हणजे 5-5.5 कोटीचं काम दिसतंय आणि 17 कोटी म्हणजे विचार करा, म्हणजे 22 कोटी, म्हणजे 5.5 कोटी जरी गेले 22 कोटीमधनं तरी 15-16 कोटी तर आगाऊ रक्कम दिसते कागदावर. तर माझं असं मत आहे की हे सुद्धा मी काय स्वतः तिथं वजन करायला गेलो नव्हतो. मला माहितीच्या आधारे मला मिळाली त्या पद्धतीने आपल्या समोर व्यक्त होत आहे. तर निदान माझं व्यक्त होणं कदाचित चुकीचं असू शकतं, तर ते तुम्ही सिद्ध करावं लेखी स्वरूपात. मी तुम्हाला लेखी स्वरूपातच पत्र दिलेलं आहे. हे झालं कामाचं.